चंदा, हा टाइम बघतीयस ना? 12 मिनिटं ठेवायचंय. किती? 12. बर. एक विचारायचं होतं. विचारू? ते काकड्यांचे चकते डोळ्यावर कशाला ठेवतो तू? अगं डोळ्याला लई थंड वाटतंय बघ, आणि आपल्याला डोकं बी शांत होते. पर गा नको व्हाय. तुमच्या डोळ्यात नव जाळच लई शोभते बघा. वा ग वा, लय शहाणी आहेस तू. तोंड जरा बंद ठेव आणि डिस्टर्ब करू नका गामासनी. बर बर. आम्ही दोघांना रानात पाठवलंय खरं, पण सूरज महाबिलंदर आहे. त्या बैलाला फसवून कधी गायब होईल काय सांगता यायचं नाही. आणि सूरज जर सटकला तर बैल बी रिकामाच. मग परत उदळला शाळेकडं तर हे बी गेलं आणि ते बी गेलं. फॉल्टी आहेस बघ तू, फॉल्टी. ए, कंटाळी असशील ना काम करून करून. नाही ताई साहेब, तुमच्याकडे बघून समजा कटाळा गायब झाला माझा. नाही तरी पण थोडीफार कंटाळली असशील ना. बघ चल जरा शेतात फेरफटका मारून येऊ. आता जा, डबं तयार झालेत का बघून ये जा. अगो पर आधी तोंड धुवा मग जेवण करा. बरं नाही दिसत. आता तू हे आमासनी सांगणार वय? अगो ताई साहेब सुटेल की ते. तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर. डबं तयार झालं असतील तर ड्रायव्हरला गाडी ठेवाय सांग. राम लक्ष्मणाची जोडी शेतावर नक्की काय काम करते बघाय पाहिजे. हा 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 हा, असं म्हणताय सा? बरं तुम्ही म्हणशीला तसं. डबं तयार झालेत का जाऊन बघ. जा लवकर. जाऊ जा. हा जाते. हा ड्रायव्हरला गाडी तयार ठेवा सांग. बाय बाय. बोलता बी येणं झालंय. राणाजी कुठे? नाही आले अजून. अगं तूच आणायला गेली होतीस ना? असं कसं? मी त्यांना घ्यायला शेतावर गेले तेव्हा ते आधीच इकडे यायला निघाले होते. अजून पोचले कसे नाहीत ते? दुसरं काहीतरी काम लागलं असणार त्यांना. चला, म्हणजे राणाजी आज काही येत नाही. दिनकर राव, तुमची शेती बोंबलली आज. कुठं राहिला हा? आई बाबा त्याच्यासाठी उपाशी राहणार एवढंही लक्षात येत नाही का त्याला? एवढंही भान असू नये? नाही पण काही म्हणा, आज राणा भाऊजींची भूक कुणी चोरली कुणास ठाव. नाही नका सांगू चोराचं नाव आमासनी. बरं ओ, इथली समधी कामं झाली की डायरेक्ट घरी या, नाही तर मध्ये आधी थांबाल कारभार कराय काय. आणि येताना काटेरी वांगी घेऊन या. कुणी बी घेऊन या. दोघं बी एकसाथच असणार आहेत ना? अरे बाय की बाय बाय. बरं चला येतो आम्ही आता. का थांबा.
शंभू ये एक साथच घरी जाऊ की. नाही नाही तुझा म्हणजे उगाच कटाळशील ना हो इथं. वहिनी तसं बी हा लय येऊ नाही इथं. दिवं लागली पण तरी तो आम्ही घरी. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा नाही नाही नाही. आम्ही काळजीसाठी नाही म्हणलं. तुम्हाला सोबत होईल म्हणून म्हणलं आम्ही. इथं मरणाची कामं पडलेत कशाला पाहिजे सोबत. नाही म्हणजे तुझा आम्ही येतो की. तुम्ही तर आम्हाला घालवायलाच निघालायत काय हो. नाही नाही तसं काय बी नाही वहिनी. पाहिजे तर थांबा तुम्ही इथं. संध्याकाळी जाऊ आपण. नाही नाही नग लय उशीर होतो या. आम्ही निघतो. राणा भाऊजी जरा तुमच्या छोट्या भावाकडे लक्ष ठेवा. हा तुमच्या संगतीत तयार करा त्यासनी. अहो 4 चांगली कामं तरी शिकत्याल. आणि भाई काय पाहिजे ते करून घ्या त्याच्याकडनं. हय गय करायची नाही काय. चालतंय की. लक्षात आहे ना व. लवकर घरी या. चल ग. आता असाच्या असा निघ नाही तर पाटक बाई लईच काटतील. नंतर 1000 वेळा जरी सॉरी म्हणलास ना तरी बी गुस्सा शांत नाही होणार त्यांचा. अरे मला बी कळतंय ते. पण जायचं तरी कसं. हा द्या हा पाटकन शेतावरी. अरे मी कसं येऊ. अरे जीप राहिली ना वाड्यावर. अरे तू ये रे बाबा लवकर. राणा मला जाऊ दे की. अरे माणसं खोळंबल्यात माझ्यासाठी. अरे माझं बी तेच झालं. अरे मी नाही गेलो तर लई मोठी भानगड होणार आहे. तुला वाटतंय ना उद्याचं लगीन व्हावं. व्हायला तर पाहिजे पण वहिनींना कळलं तर. अरे तिला सांगूच नकोस. अरे मी असा गेलो आणि असा आलो बघ. तसं माझं बी एक लई महत्वाचं काम आहे. अरे 10 कर 10. हा आणि वहिनी इथं आल्या तर. ती नाही येत रे. अरे पण ते काटेरी वांग्याचं काय. घरी एक साथ दोघं घेऊन जाणार आहे ना व. राणा तू वांगी घेऊन तालमी जवळ पोच. आतापासून बरोबर 3 तासांनी मी बी तालमी जवळ येतो आणि तिथनं जाऊ की घरी. हा अरे चालतंय की. चालते ना. चल मग येतो. हा बाईंकडे जायचं तर चांगलं दिसायला पाहिजे. शेतावर काम करून ही कापडं तर मळली आहेत. काय करावं. हा अहो काकी जेवण 1 नंबर झालं होतं बघा. अहो वाजलं किती. 5:30. तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद. मला आता निघावं लागेल.